श्री स्वामी समर्थ. श्वेता झोम मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहोत आर्टिफिशियल फ्लावर पासून कलरे. तर आपण हे कलरे बनवण्यासाठी तुम्ही बघू शकता, हे जे कलरे असतात ते बेबी शॉवर किंवा हळदीसाठी यूज करतात. तर ते कसे बनवायचे ते बघूया. तर चला, सर्वप्रथम आपण इथे बँगल्स घेतलेले आहे. त्यानंतर मोगऱ्याच्या आर्टिफिशियल कळ्या घेतलेल्या आहेत. आर्टिफिशियल रोज फ्लावर घेतलेले आहेत. त्यानंतर इथं आर्टिफिशियलच गुलछडी आहे आपल्याकडे. तर त्यानंतर आपण इथे ग्लूचा देखील वापर करणार आहोत, B7000चा. त्यानंतर यूज करणार आहोत दोरा. त्यानंतर आपल्याला इथे सर्वात महत्त्वाचं सुई पण लागणार आहे. तर चला, ही न्यू डिझाईन कशी रेडी करायची ते बघूया. तर त्यासाठी चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल. तर आपण आता एक एक मोगऱ्याच्या कळीला बँगल्सवर दोऱ्याच्या साह्याने पॅक करून घेत चालणार आहोत. अशा पद्धतीने आपल्याला इथे मोगऱ्याच्या कळ्या ह्या आपल्याला अशा पॅक करून घ्यायच्या आहेत. त्यासाठी सर्वप्रथम आपण दोरा जो आहे तो इथे आपल्या या बँगल्सला पॅक करून घेणार आहोत गाठण मारून. तर ही ज्वेलरी बेबी शॉवरसाठी आणि आपण आता सध्याला हळदीसाठी वगैरे ट्रेंडिंगमध्ये आहेत. तर तुम्ही देखील बनवून यूज करू शकता. तर मी इथे दोरा थोडासा कट करून घेत आहे. त्यानंतर आपण काय करणार आहोत, यावरती आपल्याला अशा पद्धतीने मोगऱ्यांच्या कळ्या ठेवून घ्यायच्या आहेत, बघू शकता. आणि दोऱ्याच्या साह्याने अशा पॅक करून घ्यायच्या आहे. व्यवस्थित पॅक करत करत आपल्याला ही पूर्ण बँगल्स अशा पद्धतीने रेडी करून घ्यायची आहे, बघू शकता. खूप सुंदर असं हे आर्टिफिशियल ज्वेलरी तुम्ही बनवून बघा. याचं मटेरियल तुम्हाला ऑनलाईन किंवा ऑफलाईन शॉपवरती मिळून जाईल. तर अशा प्रमाणे आपण पूर्ण बँगल्स कव्हर करून घेणार आहोत सर्वप्रथम. हे आपल्याला व्यवस्थित बँगल्स वरती चांगल्या प्रकारे पॅक करून घेत चालायचे आहेत सरळ. तर आता आपण अशा पद्धतीने इथे हे पूर्ण राऊंड कंप्लीट करून घेत आहोत. तर याला काय करायचं, जागोजागी आपण काय करणार आहोत, हा दोरा टर्न करून इथे गाठ मारल्या टाईप थोडंसं पॅक करून घेत चालणार आहोत, जेणेकरून आपले फ्लावर व्यवस्थित पॅक होत जातील अशा पद्धतीने. तर आता हे मी राऊंड पूर्ण कव्हर करून घेत आहे. तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. तर बघू शकता मी पूर्ण राऊंड कव्हर करून घेत आलेले आहे. आता आपला हा एंडिंगला आपण पुन्हा सेम प्रोसेसमध्येच पॅक करून घेत राहणार आहोत. आपल्याला इथे पॅक करून घ्यायचं आहे.
तर आपण इथे गाठण मारल्या टाईप अशा पद्धतीने मी पकडून पॅक करून घेत आहे. बघू शकता. एंडिंगला तर एंडिंगला आपण इथे चांगल्या प्रकारे व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने मध्ये सेट करून घेतलेलं आहे आपण. आणि त्यानंतर आणखी एक आपल्याला लास्ट इथे जॉईन करायच्या आहेत कळ्या. तर त्या देखील आपण व्यवस्थित पॅक करून घेणार आहोत. आणि 2 ते 4 गाठण इथे देखील आपण पॅक असं लावून घेणार आहोत. अशा पद्धतीमध्ये आपला हा जो कलेऱ्याचा डिझाइन आहे हा रेडी झालेला आहे. बघू शकता. सुंदर असा हा कलेऱ्याचा मोगरा कळीमध्ये आपण रेडी केलेला आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, एक्स्ट्राचा जो दोरा आहे आपण इथे कट करून टाकणार आहोत. एक्स्ट्राचा दोरा कट करून झाल्याच्या नंतर आपण सुईमध्ये एक्स्ट्रा दोरा पुन्हा ओवून घेणार आहोत. अशा पद्धतीने मी इथे दोरा ओवून घेतलेला आहे. बघू शकता. आपल्याला एंडिंगला आता पॅक करून घ्यायचं आहे नॉट लावून. अशा पद्धतीने आपण आता इथे एंडिंगला एक मोती ओवून घेणार आहोत स्टार्टिंगला. आणि अशा पद्धतीने इथे आपला हा जो दोरा आहे तो एकदम प्रॉपर लॉक होऊन जाणार आहे. बघू शकता. तर यामध्ये इथे आपण एक गुलाबाचं फूल ओवून घेतलेलं आहे. बघू शकता अशा उलट्या साईडने. त्यानंतर आता एक प्रॉपरली आपण बॅक साईडने एक रोज त्याला अपोजिट साईडने ओवून घेणार आहोत. जे पहिला आपण ओवलेलं आहे त्या. अशा पद्धतीने आपण इथे 2 रोज ओवून घेतलेले आहेत. बघू शकता अशा डिझाइन मध्ये. त्यानंतर यामध्ये आपण गुलछडीचे जे आर्टिफिशियल फ्लावर आहेत ते ऍड करणार आहोत. तर गुलछडीचे फुलं देखील आपण ऍड करून घेणार आहोत इथे. तुम्हाला जेवढी लॉंग पाहिजे आहेत तेवढे कलेरे तुम्ही लॉंग करू शकता. खालचे जे लटकन आहेत फ्लॉवर्सचे अशा पद्धतीने बघू शकता. असं आपल्याला इथे ओवून घ्यायचं आहे, पॅक करायचं आहे. तर त्यासाठी मी इथे एक एक कलेरा रेडी करून आपण या हुकला ऍड करून घेणार आहोत. अशा पद्धतीने तुम्हाला हवे तेवढे तुम्ही लॉंग करू शकता. आणि इथे आपण प्रॉपरली पॅक करून घेतलेले आहे.
बघू शकता. सेम कलर अजून आपण एक रेडी करणार आहोत या साईडने ऍड करायला. आता जो एक्स्ट्राचा दोरा आहे आपण तो इथे कट करून घेणार आहोत. अशा प्रकारे मी दोन्ही हाताचे कलेरे इथे बनवून घेतलेले आहेत आणि रेडी झालेले आहेत. बघू शकता खूप सुंदर असे हे कलेरे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि पूर्ण व्हिडिओमध्ये बघू शकता की हे कलेरे कसे झालेले आहेत ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि थँक्स फॉर वॉचिंग. फुल व्हिडिओ बघितल्याबद्दल. संपूर्ण कलेऱ्यांचा